पुण्यात सुरू असलेल्या पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या मराठा हेरिटेज सर्किट या दुसऱ्या टप्प्याला आज पुण्यातल्या कॅम्प भागातील लेडीज क्लब इथून प्रारंभ झाला। 105 किलोमीटर अंतराच्या या शर्यतीला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। शहरातल्या लेडीज क्लबपासून सुरू झालेली ही शर्यत गोळीबार मैदान, कोंढवा, कापूरहोळ, सिंहगड घाट परिसर आणि खडकवासला धरणाच्या मार्गे नांदेड सिटी इथं समाप्त झाली। पुस्तक महोत्सवाप्रमाणेच या स्पर्धेमुळे पुण्याची ख्याती जगभरात पोहोचते आहे, अशा भावना यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या। स्पर्धेची वेस्टर्न घाट गेटवे अशी नाव असलेली 134 किलोमीटरची तिसऱ्या टप्प्यातली शर्यत उद्या होणार आहे, तर शुक्रवारी पुणे प्राईड लूप ही चौथ्या टप्प्यातली शर्यत बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर दरम्यान होणार आहे। या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिका हद्दीतील सर्व शाळा शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिले आहेत। भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यानच्या 20